आणि आवाज वाढवून दे आणि आडवं करून दे. हा माझ्या हातात ठेवतो आणि मी आता पुरावा दाखवतो. शिंदे साहेब कधीच अशा लोकांचा लाड करणार नाहीत आणि त्या मागचं सत्य सांगतो की शिंदे साहेबांनी ते तिथं भेटायला गेले त्यावेळेस अगोदर आमची चर्चा झाली शिंदे साहेबांची. आमची कुठे आहे रे ते, कुठे आहे ते दाखव. हे पोरा काय नंबर आहे माझ्याकडे? नंबर तू नंबर घे नमस्कार. गेल्या काही वेळापासून इलेक्ट्रॉनिक ब्राईटनेस वाढवायचं, आवाज वाढवा, तेवढाच आवाज आहे. ते लाईट बंद करा. परंतु त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो. एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्या 12 संचालकांची जी बैठक झाली ही बँकेच्या देता येईल त्याच्यावर संगोपन चर्चा झाली. कुठेही शिवसेनेमध्ये ही कर्मचारी मंडळी किंवा संचालक आले त्याच्यातला अजिबात भाग नाही. शेवटी सगळ्यांनी मिळून ही बँक चालवण्याचं धोरण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज सगळ्यांसमोर विशद केलं. 12ही संचालकांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शुभेच्छा दिल्या. या भेटीमध्ये कुठचंही राजकारण नव्हतं. ही बँक मोठी व्हावी ही प्रामाणिक एकनाथ शिंदे साहेबांची देखील इच्छा असल्यामुळे त्यांनी हा भेटीसाठी वेळ दिलेला होता. त्यांच्या समवेत मी देखील होतो आणि म्हणून कुठचाही गैरसमज होऊ नये बँकेच्या बाबतीतला म्हणून मी या बैठकीचा खुलासा करतो. तुम्हाला सांगायचं हे आहे की हे सन्माननीय मंत्री उदय सामंत जी आहेत त्यांनी स्पष्टपणे खुलासा केलेला आहे आणि तो खुलासा माध्यमांसमोर नव्हता म्हणून हे दाखवण्याचं आज कारण आहे. त्यांनी सांगितलं की शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश वगैरे हे जे संचालक तुम्ही काल दाखवता ते शिंदे सेनेचे तसे त्यांनी प्रवेश दिलेला नाही. शिंदे साहेब लिंग पिसाट माणसाला शेजारी उभं सुद्धा राहू देणार नाहीत. कारण लाडक्या बहिणी म्हणणारे शिंदे साहेब जे लिंग पिसाट म्हणून काल ज्या प्रकारे लैंगिक अत्याचारापर्यंतच्या गोष्टींच्या बाबतीत ज्यांच्यावर आरोप आहेत आणि काल एफआयआर झाला अॅट्रॉसिटीचा अशा लोकांना शिंदे साहेब डाव्या उजव्या बाजूला आता ह्या पुढेही उभं करणार नाहीत. ही आम्हाला डंक्याची चोटपे खात्री आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की शिंदे सेना किंवा सदावर्ते विरुद्ध शिंदे सेना असं काही घडलेलं नाही. आणि म्हणून या कारणानं जे आहे ही स्पष्टता आपल्यापर्यंत राहावी हा आमचा उद्देश. आणि हे करत असताना तुम्हाला सांगायचंय की ह्या सगळ्या करण्यामागे एक घाणेरडं राजकारण सुद्धा आहे. ते घाणेरडं राजकारण असं आहे की तुम्हाला सांगितलं भ्रष्टाचाराच्या बाबतीत कोणत्याच युनियनकडे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या संघटनेचा आता रोल एंटर झालेला आहे आणि तो रोल कसा प्ले झाला काय प्ले झाला हे तुम्हाला मला सांगायचे. एक व्हायरल सत्य